मतदार राजाला आकर्षित करण्यासाठी मतदान केंद्रांवर विविध उपक्रमही राबवण्यात आले। पिंपरी चिंचवडमध्ये मतदार राजाला व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यासाठी रेड कार्पेट टाकण्यात आलं होतं। पिंपरीतल्या SNBP शाळेनं हा उपक्रम राबवला। इतकंच नाही तर या ठिकाणी मतदान करायला आलेल्या मतदारांचे अधिकाऱ्यांनी आभार देखील मानले। तर तिकडे पुण्यात मृगनयनी मेहंदी आर्ट्स आणि साईनाथ ट्रस्ट यांच्या वतीनं एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला। पुण्यातल्या सदाशिव पेठेतल्या बाजीराव रोडवर मतदान करून येणाऱ्या महिलांच्या हातावर मेहंदी काढून देण्यात आली। अशा प्रकारे आपण पाहतोय की मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी या वेगवेगळ्या प्रकारच्या शक्कल ज्या आहेत या शक्कल लढवण्यात आल्या। ही गोष्ट साफ खोटी करून दाखवली आहे माझ्या मैत्रिणींनी की सदाशिव पेठ आणि पुण्याच्या मध्यवस्तीला जे 1 ते 4 जे काही आम्हाला लागलेलं आहे की 1 ते 4 सदाशिव पेठ झोपते। सो आज माझ्या मैत्रिणींनी दाखवून दिलेलं आहे की त्याच 1 ते 4 मध्ये आज त्या अतिशय मोठ्या संख्येने घराच्या बाहेर पडून मेहंदी काढून आणि वोटिंग करून आणि मेहंदी काढून आजचा लोकशाहीचा उत्सव साजरा करतायत। सो त्या गोष्टीचा खूप आनंद आहे। इस कारपेट के लिए हम आपके आभारी हैं और बहुत अच्छी बात है ये मतदाताओं को आप जागरूक कर रहे हैं, उनके लिए जो भी सुविधा कर रहे हैं ये अच्छी बात है। इसी बहाने लोग ये अपने मत का उपयोग करें। आल्याबरोबर एकदमच पाहता क्षणी असं वाटलं की कमीत कमी एक दिवस तरी मतदाराला पायगट्या टाकण्यात आलेले आहेत। इतर वेळा फक्त स्टेजवर जाताना उमेदवारांनाच किंवा मंत्र्यांनाच दिलं जाते, पण एक दिवस मतदार राजा असतो हे सिद्ध झालेले आहे।